छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराजांना कुठल्या पक्षाने हे करायची गरज नाही। आतापर्यंत शिवाजी महाराजांना काही ठराविक पक्षांनी राजकारणासाठी वापर केला, ज्या मूर्तिकारानं किंवा ज्या लोकांनी ऐका ज्या लोकांनी त्या मूर्तिकाराला सपोर्ट केला आहे त्या लोकांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि चौकशी तर व्हायला पाहिजे की कोणाच्या हातात चौकशी त्याच्याशी आम्हाला काय देणं घेणं नाही। पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी आंदोलन करते ती जी विरोध करते ती त्याला विरोध म्हणून जर तुम्ही आंदोलन करत असेल तर ती चुकीचं। जे सर्व पक्ष आमचा कुठल्या पक्षाशी काय देणं घेणं नाही, आम्हाला कुठल्या पक्षाशी देणं घेणं नाही। पण शिवप्रेमी म्हणून सगळ्या सर्व पक्षांनी आंदोलन केलं, त्याला तुमचा पाठिंबा आहे का नाही? पाठिंबा आहे ना, पण त्याच्यात राजकारण करू नका हे म्हणणे। राजकारण करायची गरज नाही, शिवाजी महाराजांपाशी राजकारण करायची गरज नाही। तुम्हाला एवढं पडलं राजकारण करायला, पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या जर आंदोलन करत असतील आणि त्याला जर विरोध म्हणून तुम्ही आंदोलन करायला छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्या पक्षाचं नाही, कुठल्या पक्षाचं होणारच नाही। याच्यात आम्हाला शिवप्रेमी म्हणून बोलले ना, तुम्हाला पूर्ण ऐकून घेऊन अध्यक्ष तुम्हाला 2 मिनिटात बोलतील। आम्ही 100% छत्रपती शिवाजी महाराजांचा जे काय अवमान झाला त्याच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे या मताशी आम्ही 100% भाजप पक्षात हिंदुस्थान आज मला सांगतो ऐका अध्यक्ष, हे पक्ष म्हणून आंदोलन केलं पक्षाचं सांगालो, आमच्या पक्षाचा झेंडा नाही, हे नाही, आम्हाला पक्ष म्हणून ते करायचं नाही। फक्त याच्यात भूमिका तुम्ही सगळे आमचे बांधव आहे। आणि 1 सप्टेंबर मनोजदादा जरंगे पाटील गेल्या वर्षी 1 सप्टेंबरला तिथं उपोषणाला बसलेले होते, त्याच्यावर लाठीचार्ज झाला। ती काळा दिवस म्हणून आम्ही तो घोषणाबाजी करणार आहे। तुमचं काय विरोध आहे तिथं करा की तुम्ही करा, पण काय करा माहिती का, शिवाजी महाराजांच्या जी मूर्ती पडली त्या मूर्तीच्या ज्या ते गुन्हेगार आहेत त्यात मूर्तिकार अशी नाही का, मूर्तिकार असेल किंवा त्याला पाठीशी घालणारी जी कोण नेते लोक असतील त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी तुम्ही मागणी करा। राजकीय पक्षांनी स्टंट करू नये असा आमचा उद्देश आहे। बाकी स्टंट करायची गरज नाही, शिवाजी महाराजांसाठी स्टंट करायची गरज नाही, शिवाजी महाराजांसाठी स्टंट करायची गरज नाही। छत्रपती शिवाजी इथं करण्यात आलं। सगळ्यात महत्त्वाचं की सर्वप्रथम जो पुतळा पडला त्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो, अतिशय शोक व्यक्त करतो की अशी गोष्ट महाराष्ट्रात होऊ नये यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येणं गरजेचं आहे। आणि याच्यात आमची मागणी अशी की याच्यात जे दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई व्हावी, जेणेकरून अशा गोष्टी परत होऊ नये। ही गोष्ट अतिशय लाजिरवाणी आहे, पण काही पक्ष काही दिवस झालं याच्यात वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करतायत आणि त्यांना कुठंतरी हे प्रकरण पेटवायचं आहे आणि महाराष्ट्रात अशांतता निर्माण करायची अशा पद्धतीने जे राजकारण चालू आहे या राजकारणाला आमचा विरोध आहे। शिवाजी महाराजांच्या नावाने कुणीही राजकारण करू नये ही आमची भूमिका आहे, त्यासाठी आजचं हे आंदोलन आहे। ज्यावेळेस या महाराष्ट्रात प्रतापगडच्या अफजल खानाचा एवढा मोठा उरूस तिथं साजरा होत होता, त्या अफजल खानाला ह्या महाराष्ट्रात संत म्हणून त्याचा उरूस साजरा करण्यात येत होता, त्यावेळेस कधी यांनी शिवभक्ती दाखवली नाही, कधी विरोध केला नाही। 40 वर्ष झालं शरद पवार सांगतात की मी रायगडाची पायरी चढलो नाही, जे की आपण कुलदैवताला दरवर्षी जातो तसं रायगडाला जाणं हे प्रत्येकाचं काम आहे, पण 40 वर्ष झालं तुम्ही रायगडाची पायरी चढत नाही आणि अशांनी आम्हाला शिवभक्ती शिकवू नये। आमच्यासाठी शिवाजी महाराजांचं काय स्थान आहे हे आम्हाला चांगलं माहिती आहे, म्हणून आम्ही
येणाऱ्या काळात शिवाजी महाराजांवरच्या राजकारणाला आम्ही थारा देणार नाही. शिवाजी महाराजांचा पुतळा आणि अजून मोठा व्हावा, चांगल्या पद्धतीने व्हावा, यासाठी सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन याबद्दल भूमिका मांडावी. या भूमिकेचे आम्ही आहोत. कोणी राजकारण करू नये आणि याच्यात ज्यांनी भ्रष्टाचार केला असेल, ज्यांनी याच्यात चुका केल्या असतील, त्यांच्यावर कडक कारवाई व्हायला पाहिजे. ही मागणी आमचीही आहे आणि आम्ही सगळेजण एकत्र यायला तयार आहे. आपणही या विषयात एकत्र यावं. फक्त याच्यात जातीचं राजकारण होऊ नये आणि याच्यात कुठल्याही प्रकारच्या म्हणजे आंदोलन करणं, जोडे मारो आंदोलन कर म्हणजे 8 दिवसानंतर तुम्ही आंदोलनाची दिशा ठरवत असताल तर हे अतिशय चुकीचं आहे. आणि विशाळगडावर एवढं मोठं अतिक्रमण झालं, ज्या महाराजांचा जो किल्ला होता त्याच्यावर एवढं मोठं अतिक्रमण झालं, त्याच्यावर आपण कधी बोलला नाही, त्याच्यावर कधी आपली प्रतिक्रिया आली नाही. आणि आज तुम्ही जर आम्हाला शिवभक्ती सांगत असताल तर हे चुकीचं आहे. आम्ही शिवाजी महाराजांच्या विचारावर चालणारे कार्यकर्ते आहोत आणि शिवाजी महाराजांचा विचार पुढे नेण्यासाठी काम करणार. पण शिवाजी महाराजांच्या विचाराला कोणतरी वेगळी दिशा देत असेल तरी आम्ही कधी खपून घेणार नाही आणि त्याला जसंच तसं उत्तर देऊ. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.